या इमारतीमध्ये तुम्ही आहात. या इमारतीचं नाव निजबल असं आहे. निजबल म्हणजे स्वबळ. जेव्हा बाबा आनंदवन सोडून नर्मदा किनारी गेले होते, म्हणजे नर्मदा बचाव आंदोलनामध्ये, तेव्हा 12 वर्ष बाबा इथे नव्हते आनंदवन. तिथे MP मध्ये कसराबाद म्हणून जिल्हा आहे, त्या तीरावर ते राहत होते. म्हणजे त्या झोपडीचं नाव होतं निजबल, त्यांनी असं ठेवलं. तर तेच नाव आपण इकडे रिप्लिकेट केलं आहे त्या बिल्डिंगचं स्वबळ. त्या इमारतीमध्ये काय चालतं, तुम्ही सगळे आरोग्य विभागाशी संबंधित आहात, तुम्हाला माहिती आहे डिसॅबिलिटीबद्दल. एकूणच 21 प्रकारची दिव्यांगत्व आहे वगैरे वगैरे सगळं माहिती. आपण 4 दिव्यांगत्वावर काम करतो. एक आहे डेफ अँड डम, मूकबधिर आणि कर्णबधिर. दुसरं ब्लाइंडमध्ये 2 प्रकार, पार्शियली ब्लाइंड, टोटली ब्लाइंड, तुम्हाला माहिती आहे. OH हँडिकॅप, हातापायांना ज्यांना व्यंग आहे अशा लोकांना. आणि चौथा कीवर्ड लेप्रोसी पेशंट, यांनासुद्धा या इमारतीमध्ये आपण प्रवेश देतो. इथे काय करतो आपण, कुठले कोर्सेस चालवतो. जसं आपण नॉर्मल लोकांचा ITI असतो, तसं हे स्पेशली दिव्यांगांचा ITI व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर इथे आहे. खालच्या भागामध्ये पूर्णपणे व्होकेशनल ट्रेनिंग चालतं आणि वरती एज्युकेशन. आता एज्युकेशन म्हणाल तर तुम्ही काय, तर या मुलांच्या 7वीनंतर शाळा नाही आहे. बहुतांश ठिकाणी 7वीपर्यंत शाळा आहे. 7वीनंतर ही मुलं सगळीच्या सगळी ड्रॉपआउट व्हायची शिक्षणापासून. आपण मागील 22-25 वर्षापासून शासनाकडे प्रस्ताव दिला आहे की आम्हाला 10वीची मान्यता द्या किंवा, पण आपल्याला ते अजूनही मिळालेलं नाही आहे. मग काय करायचं आपण, आजच्या काळात 7वीचं एज्युकेशन म्हणजे काहीच नाही होणार त्याच्यामध्ये. तर मग आपण बोर्डमध्ये एक स्कीम असते 17 नंबर खाजगी विद्यार्थी परीक्षा म्हणून. त्यांचा नियम असा असतो की तुम्ही बोर्डमध्ये एनरॉल व्हा, घरी जाऊन अभ्यास करा आणि परीक्षेला जा, बरोबर ना. तर यांची लँग्वेज यांच्या घरच्यांनाच कळत नाही पहिली, कारण कर्णबधिर हे पूर्णपणे साईन लँग्वेज यूज करतात आणि अंध जे आहेत ते ब्रेलची भाषा हे शिकत असतात. त्याच्यामुळे आपण त्यांना वर्षभर इथे ठेवून घेतो आणि त्यांच्यासाठी वेगळा स्टाफ आपण अपॉइंट केलेला आहे. म्हणजे जसे आपले विषय असतात इतिहास, भूगोल, विज्ञान वगैरे, तसेच त्यांचे विषय असतात. त्यांना ते वर्षभर शिकवतात. आणि आत्ता परवापासून, उद्यापासून 12वीची परीक्षा आणि 20 तारखेपासून 10वी बोर्डची परीक्षा. तर हा प्रयोग मागील 30 वर्षापासून केला आणि या 30 वर्षामध्ये किमान 350च्या वरती इथले मुलं शासकीय सेवेमध्ये नोकरीला आहेत. म्हणजे कदाचित हा विंडो ओपन नसता झाला तर वेगळ्या ठिकाणी असते, कोणी शेती करत असतं, कोणी काय करत असतं, कारण शिक्षणापासून ते लांब गेले असतं. काही मुलं प्रायव्हेटमध्ये आहे, काही शासकीय सेवेमध्ये आहेत, काही मुलं स्वतःचा व्यवसाय करतात आणि काही मुलं जे घरचे बऱ्यापैकी आहे ते आपल्या घरी कुठल्या तरी व्यवसायात मदत करतात. अशा प्रकारचा हा चालतो. आपल्याला 85ची मान्यता आहे, म्हणजे 85 मुलांची मान्यता आहे. 115 मुलं आपल्याकडे आहेत. संस्थेचं असं म्हणणं आहे की कोणालाही नाही म्हणणं, आपली संस्था जर नाही म्हणायला लागली तर हे लोक कुठे जातात. आपल्याकडे जो पॉकेट आहे, म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात आपण काम करतो आहे, इथे गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा या ठिकाणातले मुलं येतात. इथे मध्य प्रदेश बॉर्डर लागलेली आहे, तेलंगणा लागलेलं आहे, त्याच्यानंतर छत्तीसगड लागलेलं आहे, त्याही भागातून काही मुलं येत असतात. तर हे सगळी जी ट्रेनिंग चालतं आपल्या इथे, एक कम्प्युटर चालतं सर्वात पहिले, दुसरं आहे टेलरिंग, तिसरा आहे इलेक्ट्रॉनिक्सचा भाग, अण्णांसाठी संगीत आणि मसाजचं ट्रेनिंग, कारण त्यांचं सेन्स चांगलं असतं, मसाज ट्रेनिंग वगैरे ते करू शकतं. पूर्ण उद्देश एकच आहे की इथून बाहेर पडल्यानंतर कोणावरही ओझं न राहता स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करू शकेल, अशा प्रकारचं हे कार्य चालतं. 1972पासून संधिनिकेतन चालू आहे, म्हणजे ही इमारत सुरू आहे. ही इमारत नवीन आहे, पण कार्य म्हणजे आपण दुसरीकडे होतो आधी, आत्ता 4 वर्षापूर्वी इथे शिफ्ट झालं. म्हणजे या इमारतीची सुरुवात कशी झाली तर काउंट आर्थर टर्नवस्की नावाचे एक गृहस्थ होते इंग्लंडचे. ते भारत भ्रमणवर आले होते आणि ते स्वतःही दोनही पायांनी दिव्यांग होते, अपंग होते. त्यांना कोणीतरी सांगितलं की नागपूरजवळ चंद्रपूर जिल्ह्यात बाबा आमटेसारखा कोणतरी माणूस कुष्ठरोगावर कार्य करतो आहे. ते फिरत फिरत व्हीलचेअरवर आले होते त्यावेळी आणि त्यांनी इथे येऊन कार्य बघितलं आणि सगळं बघितलं झाल्यावर एक भेट झाली बाबांसोबत. ते म्हणाले की तुम्ही कार्य वगैरे छान करताय, पण तुम्ही लेप्रोसीला जोडून दिव्यांग घटक का जोडत नाही. बाबा म्हणाले की माझं काम नवीन आहे सध्या आणि मी फोकस आहे या कार्यावर, आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे पैसा नाही आहे. तर तो माणूस इथून जातो आणि इंग्लंडमध्ये एक आर्टिकल लिहितो इथल्या कामांवर, आणि त्याची रॉयल्टी जी मिळते त्या काळातले 1 लाख रुपये परत जाऊन तो बाबांकडे आणून देतो आणि आत्ता म्हणतो की आत्ता तुम्ही हे कार्य सुरू करा. म्हणजे 72पासून हे कार्य मग सुरुवात झालं. त्या काळात 1 लाख रुपये मिळालं, पण त्या काळामध्ये कोणीही इथे दिव्यांग यायला तयार नव्हतं, कारण एक कुष्ठरोगाबद्दल एक घृणा होती, एक भीती होती, महारोगच म्हणायचं ना त्याला, आणि एक बहिष्कृत करणं वगैरे. आत्ता नाही आहे ती पोझिशन, नाही आहे आत्ता, पण त्यावेळेला तर इथे कोणीही दिव्यांग, म्हणजे काही म्हणजे आमचे जे आता रिटायर्ड झाले ते सांगतात
की आम्ही एखादं कुत्रं पोचतो तसं आमच्या घरचं दिव्यांग पोचू, पण तुमच्या लेप्रसी कॉलनीमध्ये आम्ही आमचा माणूस पाठवणार नाही. ही कंडिशन होती. आणि आज असं आहे की आपल्याकडे 85ची मान्यता आहे आणि आपल्याला नाही म्हणावं लागतं की बा आता आमच्याकडे हॉस्टेल फुल झालं आहे, शाळा फुल झाली आहे. ही कंडिशन. एक काळ होता आनंदवनातली हवा दूषित आहे म्हणून कोणी येत नव्हतं. आज मॉर्निंग वॉकला वरोऱ्यातले लोक शुद्ध हवा आहे म्हणून आनंदवनात येतात. एक काळ होता की इथले कुष्ठरोगी राहतात ते यंदा या लोकांना पाणी द्यायचं नाही. आज वरोऱ्यासारख्या ठिकाणमध्ये कुठे आग लागते तर पहिला फोन आनंदवनला येतो पाणी पाठवा. कारण या माणसांनी स्वतःनी 12 तलाव इथे खोदले. आनंद निकेतन कॉलेज हे त्याचं उदाहरण आहे. ते तिथे कोणीही कुष्ठरोगी शिकत नाही. ते समर्पित कॉलेज आहे बाहेरच्या लोकांना. तुम्ही आम्हाला बाहेर काढलं पण आम्ही बदला घेणार नाही, आम्ही बदल घडवणार. या माध्यमातून त्यांनी कॉलेज उभं केलं आणि आज आजूबाजूच्या 25 किलोमीटरमधले ग्रामीण भागातले मुलं तिथे BSc आणि MSc शिकते. हा बदल आहे. आज लोक आनंद बघायला येतात. डॉक्टर विकास आमटे नेहमी म्हणतात की हे सामाजिक तुरुंग आहे. म्हणजे इथे स्वइच्छेने कोणी आलेलं नाही. तुरुंगात कोणी स्वइच्छेने जात नाही ना. कोणीतरी इथे आणून टाकलेलं आहे किंवा बहिष्कृत झालेले लोक आहेत. अशीच लोकं इथे कायमची राहिली. त्याचं नाव म्हणजे आनंद. आपण एक एक वर्ग बघूया, मग तुम्हाला आणखी मी सांगतो. धन्यवाद सर. आता आपण जे ऐकलं ते बदल घडवणारं काम करणारे हे दाम्पत्य आहे, बाबा आमटे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी साधनाताई आमटे. आज आदरणीय बाबा आमट्यांचा स्मृती दिन आणि त्या दिनानिमित्त आम्हाला या ठिकाणी यायला मिळालं. खरंच स्वतःला भाग्यवान समजतो.